हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार. सो आजचा ब्लॉग मी घेतो आहे कारण आईल्याचा बड्डे येतो आहे, म्हणून मी त्या सरप्राईज म्हणजे तिला मी आलो बाहेर घेऊन शॉपिंगला. सो ती एकसारखी बोलते मला हे घ्यायचं ते मीच देणार आहे. सो आज त्यासाठी मी शॉपिंगला आलो आहे. कारण तिचा मूड ऑफ झाला होता कालपासून. घरच्यांनी पण केला होता आणि मी पण केलं तिचा मूड ऑफ. कालपासून रात्रभर ती लढत होती. तर सो तिला बोललो की चल आज तिला शॉपिंग करायचं. तर ती आता खूप झालेली आहे. माझ्या पैशांनी तू मला शॉपिंग करून माझ्याच पैशाने मी काही मला स्कॅनर दाखवतो मी तुला पे माझ्या पैशाने हा मला शॉपिंग करून दिला. काही आणि ओ माय गॉड. तर काही आता मी काय करणार आहे सांग. सो गाईज बघूया आमचा ब्लॉग कसा होतोय. काय पैसे किती देतो? 1000 2000 3000 फक्त 500 रुपये. हा 500 रुपयात चप्पल येईल माझी चप्पल. हा असंच ना, कशी बोलतेस तू? वा. गाईज खुश झालेले आहे म्हणून तुला मी आता जे मी पाहिजे नाही ते खुश झाली. जे मला पाहिजे ते मला जर नाही भेटलं ना तर काही झाडा मला मी केक पण नाही कापणार आणि फोटोशूट पण नाही करणार. न करू. सो चला स्टार्टिंग बघूया काय घेते. भेटूया पुढे. उद्या मी गावी जाते तर त्यासाठी शॉपिंग करतोय तर पुढे भेटूया. चला खाण्याच्या आधीच बघा गाईज केले 30 रुपये गेलेला आहे. ओटा शायनिंग मारतोय. काही फूड बिअर आणि जिरा सोडा. तुझ्यावरती जास्त रागवलं म्हणून कपड्यात पहिला थंडत नाही शांत होईल. गाईज झालं चालू हिचं स्टार्टिंग. काही बघा रॉकीला जास्त पैसे लुटून नाही देणार. काही चप्पल हिला घालायची आणि मला बोलते बघ चॉईस करायचं. मला काय मध्ये समजणार कोणती चॉईस करायची. जरा सांग कोणते काही दाखव चपला. काही बघा तुम्हाला कोणते आवडत आहेत. ये वाला मेरा साइज ये थोड़ा छोटा है. गाईज माझी बघा छोटा नाही बघ कशी झाली बघ. लँगो बीचमुळे तशी झाली आहे. बीचमुळे ही वंशिकाची पण अशीच आहे. वंशिकाची पण अशीच आहे. माझी पण अशीच आहे. सलीम बाय सलीम बघा बाई किती ढिगारा बाप रे. पोरींसाठी एवढा मोठा स्टॉक. सगळं वो दिखाते. गावाला पण बरी पडेल गाईच. गावावर मी नदीवर जाणार. काही 10 वेळा चप्पल बघेल पण घेईल की नाही काय माहिती. आलो माझा बोबाचा कवर होता. शॉपिंग माझी करायला आलं. कवर बघू चला. गाईची पण शॉपिंग चालू आहे. ही चांगली आहे ना? हां मस्त आहे. नाही ही चांगली. हाईट बघ केवढी होईल बाप रे. माझ्यावरतीच असेल. माझी पण हाईट तेवढीच आहे. हे वाला नुसता पेन. कवर घेतला स्वतः माझ्यासाठी आलाय आणि स्वतःचं शॉपिंग करतोय. आणि 250चा कवर मी 200ला दिला. बार्गनिंग बोलतात त्याला. तुला येतं का करता? तुझ्या जास्त हां जाऊन जास्त गाईच. 100ला घेतला असता. बार्गनिंग केली मी. बार्गनिंग 50 रुपये तुला वाचवले. त्याला त्या पेमेंट 50चं मला आता एक फ्रँकी दे. पेमेंट तू कर. हट मी नाही करणार. काढ गाई. रॉकीने iPhone 17 Pro घेतलेला आहे. फा चला थँक्यू. मी नाही देते. मला थँक्यू बोलू पण नकोस. हा नाही का पेमेंट केलं तुझं. 300ची चप्पल आणि 200चं हे कवर मी का देऊ? 50 रुपये दिले मग माझ्या चपलीचे. तू फक्त ठेव. गाय स्टार्टिंग इथून केली नंतरला तिकडे गेलो आता इकडे आली. म्हणजे एका शॉपवरती तिने 3 चॉईस केले. तुला जास्त सगळीकडे फिरवत नाही. गाईज गावी जाते ना म्हणून शॉपिंगसाठी करते सगळं. गाईज फुटबॉलर प्लेअर. गावाला सांड आली तर उडवून घेऊन जायचं. तुमच्या घरात सांड नाही आहेत. तूच आहे. तूच आहे. तूच मोठी सांड आहे. किती आलो? 200 ना? त्या स्कॅनर कुठे आहे? बा गाईज परत चालू केलं परत. रॉकी को इधर लुटूगी मैं. फुल मेकअपचं सामान वगैरे घ्यायचं मला. आता इथे जाणार आणि फुल लुटणार आहे. त्या दुकानात घ्यायला त्यांच्याकडे तो फाउंडेशनच नाही. वाचलास तू गाईज. मला तो फाउंडेशन पाहिजे यार. तो नाही आहे त्यांच्याकडे. वाचलंस तू वाचलंस. तर आता बघू आता कुठे अजून भेटते का शोधूया आपण. रॉकीला लुटल्याशिवाय मी काय आज राहणार नाही.
पहा आता कसं 300 रुपये पण नाही झाले रॉकी तुझी आत्ताशी. 300 रुपये चप्पल हा सांगतो. हा अजून काय आणि 200 रुपये टॉप. हा बस 500 500. बस. अजून थांब ना ज्यूस. आता गाईज आपण ड्रेस बीस बघूया. सो गाईज आईला जो फाउंडेशन पाहिजे होता तो काय भेटला नाही आहे. परत मुला राहिलो सांभूळ. गाईज ह्याच्यात सगळं भेटतं इथे. मला विचार कशात. गाईज रॉकीचं नशीब खूप चांगलं आहे. फक्त 500 रुपये त्याचे यूज झाले. 500 नाही 500. 550. काय कसे थंडा पण पियालास ना. ते 30 रुपयाला 15 रुपयाचा एक ग्लास मैं गरीब हूँ. आहे तो. 2 ग्लास घेतले ना. तर गाईज रॉकीचं नशीब खूप चांगले. 450चा फाउंडेशन आहे तो. गाईज हे बघा गाईज तिकडे आंदोलन चालू आहे. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. पागल. तर रॉकीचे पैसे हाय 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 हाय. चलो यार पैसे खूप हमारी ये दादागिरी नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. ना. जिंदाबाद. वकील एकता. चल गाईज वकील लोकांचे हे चालू आंदोलन चालू आहे. सो आम्ही तरी आनंद पागल गाई मला एवढं घाण वाटते ना. सगळी पब्लिक बघते गप ना. जिंदाबाद करा आपलं तरी काय. सो बोल काय बोलायचं तुला. लय ऊन लागते बाबा. दुपारचं फिरायला कसं तर वाटते माहिती. तर ऊन लागतो खूप मारतो ना. मला गॉगल घ्यायचे, फाउंडेशन घ्यायचे, लेन्स घ्यायचे. मी साडी घालणार आहे गाई. मस्त मस्त व्हिडिओ येतील माझ्या. बघू नका कोणी फक्त मीच बघणार. पाणी पाहिजे पाणी. गाईज हाय. तर आता आम्ही आलो शॉपिंग करून. थंड आईस्क्रीम घेतली. मग मी आता कामावर जाईल. तर आता आम्ही वंशवर प्रँक करायचं ठरवलं. बिकॉज मला तिला कॉल करायचा आहे एक कामासाठी. तर ते त्याला आता ब्लॉग मोठं होण्यासाठी आपण वंशवर प्रँक करूया. काय करणार आपण. काय करणार माहिती आहे. एक कॉल करणार आहे. बोलणार आहे की मी असं सॅड आहे. तिला माहिती होतं की आईला सॅड मी काल जरा होती. सॅड होती तिला माहिती आहे. तर मी सॅड का होती वंशूला माहिती आहे. तर त्यासाठी आता मी तिला कॉल करणार आहे. तर मी रॉकीचं बोलणार की रॉकीनं भाड्यावर चाललं आणि 2 पोरींना फक्त घेऊन चाललं आणि ते पण गोव्याला 5-6 दिवस. तर मी त्याला नाही पाठवते पण तो ऐकतच नाहीये. असं तर बघूया ती काय रिॲक्शन काय असतात. चला सो आता घरी गेल्यावर तेच करतो. कारण आमच्या बाईला आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलंय. आता इथे गरम पण होतं जाम. सो बोलला घरी जाऊनच करतो. सो केस उन्हात चमकतात. काय बापरे सांड धावली. गाय उन्हामध्ये केस बघा काय चमकत आहे. मग गा ब्युटिफुल. सो आता पोहोचू 2 मिनिटात घरी आम्ही. सो बघूया वंशिका काय रिॲक्शन करते त्या गोष्टीवरती. गाईज आता आम्ही आलो. आता वंशूला कॉल लावूया. तिला मला तर वाटते तिला कळेल पण ठीक आहे. तरी मग आपण तिला आता कॉल लावूया. बघूया काय बोलते. चला. नाही कळणार. असू नको. आवाज एकदम जोरात करा. हॅलो हां बोल. तेच कालचं. हां घरीच आहे. सगळे गावाला आहे ना. म्हटलं करते. मला तर झोपत नाही लागत. आता मी गावी जाते ना उद्या. तर रॉकीने मला काल सांगितलं की येतोय आता आवाज. तेच रॉकीने मला काल सांगितलं की त्याला एक भाडा आलाय. तर ते गोव्याचं आहे. तर त्याच्यामध्ये 2-3 मुली असणार आणि फक्त रॉकी. तर माझं म्हणणं आहे की नको जाऊ ना. जर ॲटलिस्ट त्यांचे कोण पोरं असती तर जरा बरं वाटलं असतं यार. फक्त पोरी आहेत आणि हा चाललाय. बोलतो आपल्याला भाडं भरायचंय हे करायचंय. पण मग ते तेच ग. मग तो बोलतो नाही मी जातो. पोरी आता काय झालं. मी थोडी त्या वाईट नजरेमध्ये. माझं थोडी काय म्हणजे असं काय हे असणार आहे. तुला काय माझ्यावर विश्वास नाही आहे का.
असं. हा मी गावी चालली आणि नेमका उद्या सकाळी तो पण जाणार. हा आणि पोरी 3. हा फर्स्ट टाइम दिले आणि मग मी बोलते मला नंबर दे ना, मला बघू तर दे कोण आहे काय आहे, तर ते पण नाही देत आहे. मग ते पण नाही देत आहे. आम्ही काय हा हॅलो हॅलो येतोय आता. हा मग तेच मग मी बोलते मग तू आधी आणि हे बोलते 10 दिवस आधी भाडं आलंय, मी तुला सांगायला विसरलो. हा आणि माझं गावी जायचं काय आता 2 दिवस आधी फिक्स झालं ना, मी नव्हती जाणार. तर आत्ता मला सांगतोय की मी जातोय. मला नाही बोलतो त्यात काय, आता मी काय भाड्यावर आहे तर काय सांगणार. बरोबर आहे, पण ज्या पोरींची गोष्ट येते ती सांगितलीच पाहिजे, ती गरजेचीच आहे. मग तेच तर बोलते आता मी एवढा त्याच्यावर विश्वास ठेवते. मग हे आता म्हणजे भाडा आहे तर जा, पण त्यांची पोरं म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असते तर ठीक आहे ना एक वेळ. म्हणून मी काल नंबर पण देत नाही हॅलो बोल. म्हणून मी सॅड आहे. मी काल अगं मी किती बोलतो 35,000 भेटणार फक्त 3-4 दिवसाचे, मग जातो ना, काय प्रॉब्लेम आहे तुला, मला भाडं भरायचंय, माझा बड्डे म्हणजे माझ्या बड्डेला मला काही नाही पाहिजे, पण त्या पोरींसोबत तू जाऊ नको. काय बोलला नाही मी जातोच. म्हणजे मी तर मला तर एक तसं वाटतं, कारण की जर त्या म्हणजे जसं भाडं आहे तो सांगते एक पोरी आणि तो नंबर द्यायला पण रेडी नाहीये, तर मग तू त्याला एवढं फ्रीडम तर ऑलरेडी देतेच की हे करते का, तू तेवढं तरी करते सिरियसली. आवाज येते ना. हो येतं ऐकते. मला नाही राहायचं, म्हणजे सिम्पल सरळ चॉईस देऊन टाकेल. कारण की तू जी आता गोष्ट सांगते ना ती गोष्ट मला तर पडते. ते आपल्याला ते लोक पाठवणार का? ते तर बरोबर आहे. लगेच रे आणि तू कोणतं तरी बोलून तू अरे बाबा त्याच्यावर प्रँक करते आईला. किती का ती आम्ही ब्लॉग चालू केलाय ना. अगं ब्लॉग छोटा झाला, मी म्हटलं अरे मला ते फाउंडेशनच नाही भेटत आहे कुठे, म्हणून आम्ही हा मिनी ब्लॉग केला. हा ना. मग कसं वाटलं थांब, पहिला ब्लॉग खरं वाटलं ना तुला हे मी बोलते ते. बघितलं किती सपोर्ट आहे गाईज. असं येस लगेच चलो. मग बरोबर आहे, समजायला. मेरी फिलिंग. कसं वाटलं मग आमचं ब्लॉग प्रँक? तिला जरा पण नाही वाटलं की मी हसते मध्ये. सो आज संध्याकाळी तो ब्लॉग येणार आमचा, तर बघा. सो काही झालं ब्लॉग आता एंड करतोय. लास्टचं डायरेक्ट पाणीपुरी खायला आले आहे. बस कसं वाटतंय ब्लॉग? शॉपिंग झाली, आपला रे पाणीपुरी. चले बाय कर. चलो बाय गाईज, इथेच ब्लॉग एंड करतोय.